गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। महावितरणाच्या FRP संरक्षण ग्रिलच्या कामावर प्रश्नचिन्ह। पेण तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या कामाचे आरोप। महावितरण कंपनीकडून राज्यभर वितरण रोहित्र DP भोवती FRP संरक्षण ग्रिल उभारण्याचे काम सुरू असून पेण तालुक्यात या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। वडखळ येथे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान संरक्षण ग्रिलचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे। अशाच प्रकारे तालुक्यातील इतर ठिकाणीही काम सुरू आहे। प्रत्यक्ष पाहणीत ग्रिल बसविताना आवश्यक असलेले फाउंडेशन आणि सिमेंट काँक्रिटीकरण केले जात नसल्याचे दिसून आले। तांत्रिकदृष्ट्या ग्रिलचे खांब आवश्यक खोलीपर्यंत खड्डा करून बसवून त्याभोवती सिमेंट काँक्रिटीकरण करणे अपेक्षित असते। मात्र संबंधित ठिकाणी ग्रिल थेट जमिनीवर उभे करून नंतर त्याच्या भोवती विटांचे बांधकाम केले जात असल्याचे दिसले। त्यामुळे ग्रिलची मजबूती, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। या कामाबाबत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट माहिती देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली। काम कोणत्या तांत्रिक मानकानुसार सुरू आहे, गुणवत्ता तपासणी कोण करीत आहे आणि फाउंडेशन का केले जात नाही याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही। याबाबत पेण तालुक्याचे महावितरणाचे उपअभियंता केतन तत्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, आमचे या कामाकडे लक्ष आहे। कुठेही निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारावर निश्चित कारवाई करण्यात येईल। तसेच याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल। महावितरणाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वितरण रोहित्राभोवती संरक्षण ग्रिल उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता राखली जात नसेल तर या योजनेचा उद्देशच धोक्यात येऊ शकतो। सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांमध्ये तांत्रिक निकषांचे पालन होणे अत्यावश्यक असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात। त्यामुळे पेण तालुक्यात सुरू असलेल्या या कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी। दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी आणि निकृष्ट दर्जाचे केलेले काम पुन्हा करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। वराती मागून घोडे काय असतात याचा एक उदाहरण आपल्याला महावितरण कंपनीचा बघेल। महावितरण कंपनीने ज्या ज्या ठिकाणी DP आहेत त्या त्या ठिकाणी आता संरक्षण कवच करायला किंवा संरक्षण भिंती घालायला प्रयत्न केलेला आहे। परंतु ही बघितली तर बघा, ह्या फाउंडेशन हा पिवळ्या कलरचा जो आहे संपूर्ण संरक्षण हे केलेला आहे त्याला साधा फाउंडेशन सुद्धा टाकलेला आहे। आणि हा बांधकाम जो चाललाय तो संपूर्ण उसना बांधकाम चाललेला आहे। आणि तिकडचा माझ्या पलीकडे जर पाहिलात तर तो सर्व त्या DP वर झळकलेला आहे। म्हणजे जर DP ला धक्का लागला तर त्याला करंट सुद्धा येऊन काय इथं मोठी जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही। आणि हे कामगार जे आहे ते कामगार कशा प्रकारचं करतात, किती सिमेंट आहे, किती वाळू आहे, किती खडी आहे हे दिसेल। म्हणजे भ्रष्टाचाराला सगळीकडनं कशा प्रकारचं एक प्रकारे भ्रष्टाचार महावितरण कंपनीत होते याचं एक जिवंत उदाहरण आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।